नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मंथनची परीक्षा झालेली आहे. येत्या रविवारी स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे आणि नंतर मग तुमची चाचणी. काही ठिकाणी चाचणी झालेली आहे, काही ठिकाणी बाकी आहे. तर चाचणी आणि त्याच्यानंतर होणार आहे ती वार्षिक परीक्षा. म्हणून आपण वार्षिक परीक्षा आणि चाचणी या दोन्हींच्या दृष्टीने काही उपयोगी पडणाऱ्या प्रश्नांचा सराव मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर आज इयत्ता पहिलीसाठी मराठी विषयाचे कशा प्रकारच्या प्रश्नांची उजळणी विद्यार्थ्यांची आपण घरी घेऊ शकतो, जर तुम्ही पालक म्हणून व्हिडिओ पाहत असाल तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला ते समजणार आहे. तर यामध्ये जे प्रश्न मी दाखवलेले आहेत तशा प्रकारचे प्रश्न तुम्ही वहीवर किंवा पाटीवर घेऊन मुलांचा तशा पद्धतीने सराव घेऊ शकता. म्हणजे येणाऱ्या वार्षिक परीक्षेला त्यांना चांगल्या प्रकारे प्रश्नांची उत्तरं लिहिता येईल. इयत्ता पहिलीपासूनच स्वतः प्रश्न समजून घेण्याचा, प्रश्न वाचण्याचा आणि व्यवस्थित उत्तर लिहिण्याचा मुलांना सराव देता येईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर पहा, विषय मराठी इयत्ता पहिली चाचणी परीक्षा किंवा द्वितीय सत्र परीक्षेसाठी म्हणजेच आपल्या वार्षिक परीक्षेसाठी मुलांना कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात किंवा आपण कसा सराव घेऊ शकतो. तर खाली दिलेली चित्र पहा व त्यांची नावे लिहा. मग तिथे मुलांना वेगवेगळी चित्र असतील, प्राण्यांची असतील, पक्ष्यांची असतील. आता इथे मी चित्र काढत बसले नाही, तर चित्र पाहून तुम्हाला तिथे नाव लिहायचं आहे. उदाहरण म्हणून आपण पुस्तकातील एखादं चित्र घेऊ शकतो. समजा हे चित्र पाहिले तर मुलांना तिथं त्याच्या खाली जी रेष आहे तिथं त्याचं नाव लिहायचं आहे. वाघ, टोपली, नथ, घरटे, लसूण, थवा. या पद्धतीने कोणतीही चित्र तुम्हाला येऊ शकतात आणि त्यांची नावं तुम्ही लिहायची आहेत. प्रश्न दुसरा पहा, खाली दिलेल्या शब्दांमधील पहिल्या अक्षराला पाहिजे 2 मात्रे द्या व शब्द वाचून पुन्हा लिहा. आता इथे शब्द लिहिलेला आहे पहा. पहिल्या अक्षराला आपल्याला मात्रे द्यायचे, म्हणजे म ला मात्रा येणार. 2 मात्रे द्यायचे आहेत. मैदान. आणि पुन्हा शब्द लिहायचा. आता मी एक शब्द इथे लिहून दाखवला. आता इथे काय करायचे तुम्हाला, पहिलं जे अक्षर आहे त्याला 2 मात्रे द्यायचे. मग काय होईल, बैल, गाडी आणि शब्द पुन्हा लिहायचा आहे. तसंच इथे वैताग, वैशाख, बैरागी, पैंजण यासारखे जे शब्द आहेत पहिल्या अक्षराला 2 मात्रे द्यायचेत आणि तो शब्द वाचून पुन्हा लिहायचा आहे. तर असा सराव आपण मुलांचा वहीमध्ये घ्यायचा आहे, वहीमध्ये किंवा पाटीवर. दुसरा प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, चित्र व शब्द यांच्या योग्य जोड्या जुळवा. मग चित्र दिलेली असतील, नथ असेल, झोपडी, केळी, पान, झाड, वाघ, घोडा अशी चित्र आणि त्यांचा शब्द यांच्या जोड्या तुम्ही तिथे जुळवायच्या आहेत. त्यानंतर अजून कसे प्रश्न असतात पहा. खालील शब्दातील हरवलेले अक्षर शोधा व शब्द पूर्ण करा. जसं पा इथे अक्षर दिलेलं नाही, स. मग काय लिहू शकतो इथं आपण, पा उ स. यानंतर पहा, पा काहीच दिलेलं नाही, ना. मग काय होऊ शकतं इथे, पाळणा. मग आपण इथे ळ लिहू शकतो. या पद्धतीने हे जे शब्द आहेत हे तुम्हाला सरावासाठी ठेवत आहे. तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे शब्द पूर्ण करायचे आहेत. काय दिले पहा, टिंब टिंब डू. मग इथे कोणता शब्द बसतो, थ. आणि पुढचा शब्द लिहायचा आहे, पुढचा अक्षर लिहायचे, डॅश डॅश त. त्यानंतर घ आणि पुढे रिकामी जागा. तर हे जे शब्द आहेत हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये पूर्ण करायचे आहेत. पुढे पहा, सारख्या शब्दांच्या जोड्या लावा. म्हणजे जसं आपल्याला इंग्लिशमध्ये वर्ड बास्केट असतं तसं, तर आतमधले शब्द आणि बाहेरचे शब्द सारखे शब्द वाचायचे. हौद, हौद आणि त्या पद्धतीने जोडी लावायची आहे. तर परीक्षेमध्ये अशा प्रकारची तुमची साधारण प्रश्नपत्रिका असू शकते. यानंतर शब्द वाचा व त्यापासून प्रश्न तयार करा. पहा, इकडे शब्द दिलेले आहेत, मध्ये आहेत आणि या बाजूला आहेत. तर जसं सोनू कुठे राहतो, सोनू कुठे राहतो. यानंतर शेखर काय करतो. या पद्धतीने इथली नावं घ्यायची आहेत, मधला एक शब्द घ्यायचा आणि त्याला योग्य असं क्रियापद निवडून इथे ती वाक्य तुम्ही पुन्हा लिहायची आहेत. जसं पहा, मी एक वाक्य लिहून दाखवते. सोनू कुठे राहतो. पहा, सोनू कुठे राहतो. या पद्धतीने जी उरलेली वाक्य आहेत ती तुम्ही पूर्ण करायची आहेत. त्याच्यानंतर पहा, खालील अक्षरांपासून
काना, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, एक मात्रा, दोन मात्रे असे उच्चार असणारे शब्द लिहायचे आहे. जसं जर आपण द ची ओळ घेतली तर समजा द ला काना आपण काय लिहू शकतो, दाण लिहू शकतो, दाण किंवा दाणा पण लिहू शकतो. यानंतर दिवा, दिवा लिहू शकतो पहिल्या वेलांटीवाला. दुसऱ्या वेलांटीवाला आपण दीप लिहू शकतो. पहिला उकार दुकान, दुसरा उकार दूर, एक मात्रा देव लिहू शकतो, दोन मात्रे दैवत असं लिहू शकतो. तर या पद्धतीने एक काना, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार असे लिहून इथे शब्द पूर्ण करायचे आहे. तर खालचा अक्षर आहे ड, त्याच्यानंतर व, ग, च आणि झ हे सगळे जे अक्षर दिलेले आहेत यावरून मुलांना स्वतःला शब्द लिहायला लावा, म्हणजे त्यांना लिहिण्याची आणि विचार करण्याची सुद्धा चांगली सवय लागते. यानंतर पहा, खालील शब्द वाचा व त्यापुढे तो, ती, ते यापैकी एक लिहा. जसं सीमा, सीमाला आपण काय म्हणणार, ती सीमा, मग त्याच्या पुढे ती लिहायचं. भोवरा, भोवऱ्याला काय म्हणणार, तो भोवरा. यानंतर झाड, झाडाला काय म्हणणार, ते झाड. या पद्धतीने हे शब्द वाचायचे आहेत आणि त्याच्या पुढे तो, ती, ते यापैकी जे योग्य असेल ते लिहायचं आहे. याच्यानंतर पुढे पहा, बाजारात, मुलं बाजारात जातात तर बाजारात त्यांनी पाहिलेल्या ज्या भाज्या असतील किंवा वस्तू विकायला असतील त्यांची खालील अक्षरापासून सुरू होणारी नावं लिहायची आहे. जसं आता वांग, वांग आल्यावर बाजारामध्ये आपल्याला काय दिसतं, भाजीपाल्यामध्ये वांगी, मग इथं गी लिहा. यानंतर पुढे आहे भे, भेवरून काय बाजारामध्ये काय मिळते, भेळ, मग इथे ळ लिहा. ब वरून एक शब्द, मग बाहुली लिहू शकता. दू वरून आपल्याला काय दिसतं, बाजारामध्ये दुकान दिसतं. फू वरून एक शब्द लिहा, पे, हा आणि बा. तर या पद्धतीने या अक्षरांवरून सुरू होणारे शब्द तुम्ही स्वतः लिहायचे आहे. आता इथे सगळे शब्द मी लिहून दाखवत नाही, कारण मुलांना अभ्यासासाठी थोडेसे शब्द तुम्हाला शोधायला सोपं जावं म्हणून हे बाकी ठेवत आहे. तर यांचा तुम्ही सराव घ्यायचा आहे. पुढे पहा, खाली दिलेल्या शब्दातील पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी द्यावं शब्द पुन्हा लिहा. जसं पहा, दवा, आता पहिली वेलांटी द्यायला सांगितली, मग याचं काय होईल, दिवा. यानंतर खसा, मग याचं काय होईल, खिसा. या पद्धतीने हे शब्द वाचायचे आहेत. यांना पहिली वेलांटी द्यायची आहे आणि शब्द तुम्ही पुन्हा लिहायचे आहेत. इथे काय होईल पहा, व, हर, हरवा च हिरवा होईल. पवळा, ह्याचं काय होईल, पहिली वेलांटी दिल्यावर पिवळा होईल. ते या पद्धतीचे अजूनही जास्ती सरावासाठी शब्द तुम्ही मुलांना देऊ शकता. पुढे पहा, अधोरेखित अक्षरांवर अनुस्वार द्यावं वाक्य पुन्हा लिहा. इथे काही वाक्य दिलेली आहेत. अधोरेखित म्हणजे ज्याच्या खाली रेष मारली आहे ते, तर तिथे अनुस्वार द्यायचा आहे. मग ब वर अनुस्वार काय येईल, बंगला. मग हे वाक्य तुम्ही इथे पुन्हा लिहायचं आहे. हा माझा बंगला, ब च्या खाली रेष आहे म्हणून ब वर अनुस्वार दिला आहे. हा माझा बंगला आहे. पुढे पहा, समोर अगण आहे, मग अ च्या खाली रेष आहे तर अ वर अनुस्वार द्यायचे आणि वाचायचे समोर अंगण आहे. ते इथे लिहून काढायचे. पहा, अंगणात सुंदर बाग आहे, त्याचप्रमाणे बागेभोवती भिंत आहे, बागेत विविध रंगांची फुले आहेत, मागे उंच डोंगर आहे. तर ज्या शब्दाखाली रेष मारली आहे त्याच्यावर अनुस्वार द्यायचा आहे आणि ते वाक्य तुम्हाला पुन्हा लिहायचं आहे. अजून कशा प्रकारच्या प्रश्नांचा आपण सराव घेऊ शकतो, पुढील अक्षरांवरून सुरू होणारे प्रत्येकी 4 शब्द लिहा. जसं आता पहिलं अक्षर दिलेलं आहे ढ, तर ढ पासून सुरू होणारे 4 शब्द लिहायचेत. मग काय लिहू शकता तुम्ही, ढग लिहू शकता, ढगाळ लिहू शकता, ढवळा लिहू शकता. यानंतर नुसता ढ सुद्धा लिहू शकता. ट वरून काय लिहू शकतो आपण, टॉमॅटो लिहू शकतो, टरबूज लिहू शकतो. या पद्धतीने हे जे दिलेले बाकीचे अक्षर आहेत किंवा याच्यामध्ये अजून सरावासाठी जास्तीचे अक्षर घेऊन विद्यार्थ्यांना याचा सराव द्यायचा आहे. यानंतर पुढे पहा, शेवटचा प्रश्न प्रकार आहे, खालील शब्दांवरून छोटे वाक्य तयार करा. जसं घर, मग इथे एक वाक्य लिहून दाखवलं, हे माझे घर आहे. सोपं, अगदी जोड शब्दावालं नाही लिहिलं तरीही चालेल. शाळा, मग शाळेवरून वाक्य, मला माझी शाळा खूप आवडते. पुस्तक, पाऊस, चिमणी असे भरपूर शब्द तुम्ही सरावासाठी घेऊ शकता आणि त्याच्यावरून वाक्य लिहू शकता. तसंच अजून एक प्रश्न प्रकार आपल्याला असतो तो म्हणजे चित्रामध्ये तुम्हाला जे जे दिसतंय त्यांची नावं तुम्ही लिहायची आहेत. तर चित्र पाहून नावं तुम्हाला लिहिता आली पाहिजेत. याच्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये भरपूर अशी चित्र आणि त्याच पद्धतीने सराव सुद्धा दिलेला आहे.
जसं पहा इथे लिहिलेलं आहे, टोपलीचं चित्र आहे, मग टोपली, ट वरून टोपली, टेबल, टोपी, यानंतर ढ पहा, ढ वरून लिहायचं आहे, ढ वरून ढग आहे. ही काय आहे? ढ वरून पहा, ढ वरून ढग आहे. आता इथे ज्या मुलाचं पुस्तक आहे त्याने तलवार तबला लिहिले, इथे ढ वरून ढाल पाहिजे होता आणि ढ वरून ढोलकी असे शब्द लिहायचे आहेत. तर या सरावासाठी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये भरपूर असे प्रश्न, शब्द, चित्र दिलेले आहेत, तर त्यांचा उपयोग करा. आणि हे सुद्धा जे आपण सांगितलेले प्रश्न आहेत यांचा सुद्धा जर तुम्ही वहीमध्ये सराव घेतला तर मुलं खूप छान पद्धतीने नक्कीच पेपर लिहायला शिकतील आणि स्वतः प्रश्न वाचून स्वतः उत्तरं कशी लिहायची त्यांना सवय लागेल. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि त्याच्या पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीचा सुद्धा सरावासाठी कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला देता येतील मुलांना हे पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करायला विसरले असेल तर लाईक करून घ्या. तुमच्या विद्यार्थ्यांना अशा प्रश्नांचा सराव वहीमध्ये किंवा पाटीवर द्या. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.